मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनःपूर्वक स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने श्रवण करणार आहोत श्रीपाद श्री वल्लभ अध्याय मधला 30 आणि 31. तर 30 आणि 31 अध्याय ऐकल्याने मनातल्या सर्व इच्छा कामना पूर्ण होतात. माता लक्ष्मीचा आपल्यावर आशीर्वाद राहतो. मुलांच्या इच्छा पूर्ण होतात. पतीला दीर्घ आयुष्याची प्राप्ती होते. अखंड सौभाग्याची प्राप्ती होते. तर श्रीपाद श्री वल्लभ दत्त अवतार आहे. दत्त प्रभूंची आपल्यावर कृपा होते. भगवान विष्णू, ब्रह्मा विष्णू महेश यांची कृपा होते. भूत पिशाच आणि नजरदोष यांच्यापासून आपल्याला मुक्ती मिळते. तर अशा हा 30 आणि 31 अध्याय आहे. तर सर्वांनी या अध्यायाचे पारायण नक्की करा. जास्तीत जास्त जणांना शेअर करा. लाईक, शेअर, सबस्क्राईब ऑलवर क्लिक करा. आणि श्रीपाद श्री वल्लभाय नमो नमः कमेंट्स मध्ये करायला विसरू नका. श्री गणेशाय नमो नमः. श्रीपाद श्री वल्लभ चरित्रमधला अध्याय 30वा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. ओम नमो ज्ञान स्वरूपा ज्ञान बोधका अज्ञान भ्रांती छेदका पाप ताप निवारिका दत्त स्वरूप श्रीपादा. नव दंपती सह सुबना शंकर भटजी सह चौघे जाना आठवितो लीला रमणा. आवडीने ते स्थळी वल्लभेश्वर संबंधित एक वेदशास्त्र पारंगत नामे लिंगना शास्त्री येत तयाच्या घरी ते धवा. स्वकथा शास्त्री भुवा सांगती आजोबा मम कर्मटती धनवान परी तुर्तता अति करवितो उपाय संकटग्रस्ता. घेऊन धन भाविकांचे कृत्य करवितो पितृशांतीचे धन लोभास्तो संक्षेप त्यांचे अनुचित जे शास्त्र धर्मा पिताही मम त्यांच्या घरी धन लोभ संस्त संक्षेप करी. मिरवी कृपणपणाची थोरी कालवशते यथाकाली मी सामर्थ व शास्त्रानुसार करीतो. श्राद्धादी आचार परगृह कलपार तेने भंगे मन शांती. मित्र शांत स्वभावी जरी येताच तो मम घरी. अचानक रौद्र रूप धरी रुसे पत्नी वेळोवेळी. आप्त स्वकीय सर्वांनी करून अपमान जीवनी सदा सर्वदा निंदुनी केले जीवन नकोसे. गाठी नसे पर्याप्त धन अथवा गृही समाधान. निंदा अपमान कंटाळून येई विचार आत्महत्येचा परिभीती पिशाच योनीचे. नसे शास्त्रीय अत्यंत संस्काराची इच्छा ही तयांना साची. कंठी दिवस कसे तरी सफाई गोशाळेची करून कामाने अत्यंत थकून बैसता जेव्हा वयस येऊन दिले वाढून सुनणे. विटके अन्न दुर्गतीचे त्यात वळवळणे किड्यांचे पाहता पाठ अश्रूंचे वाहती नेत्रातून. हे पुत्रादी आणि कांता कन्या ज्या माता स्वकीय आणि आपता सारे जंजाळ मायाचे. कोण स्वकीय परकीय कोण जो तो आपुला आणि जगमाता. स्वार्थ पाहून वर्ते मुखवटा घेऊन संभावितपणे. सर्वदा तव यौवनी एक अवधूत महाप्रवाहा करुणांचा नेत्र वाट तो चिरपरिचित. धावत गेला बालकापरी अवधूतांच्या दिव्य चरणावर ठेविले मस्तक निर्धारी. दृढ धरून ते हृदयातरी रडले प्रेमाने स्पर्श तिता. तयांनी कदन होई ते अंतर्धान प्रकटे हलवा पक्वान देती मज प्रसाद ते. खाता तो आनंदाने अमृता समत्या स्वादाने ढेकर दिले तृप्तीने. वाटे शक्ती संचार सा देऊन एका पहारीस. खोद मनती ईशान्येस खोदता दोन अस्तपंजरास. पाहिले कुत्र्यांचे जे म्हणती अवधूत तांदळाची पेज टाकता त्यावरी साची बुजविला खड्डा त्याची स्थूळ शुद्धी झाली. म्हणते पिशाच बाधा सरली तव स्थल शुद्ध जाहली. आता पाहिजे केली यात्रा पिठापुराची. हे पाद गया पितृतीर्थ मोक्षदायी जे समर्थ साधिल तेथे स्वार्थ. यथार्थपणे मतकृपे निघाले तत्काळ यात्रेला. न सांगितले कोणाला न घेतले काही समानाला. यात्रा अशी आरंभली सायं समयी अमराई निकट. नरसिंहापा यजमान येत करून यथोचित स्वागत. फळे मधुर देई तो तेने झाली शुदा शांत. म्हणे मुक्काम अमराईत करा स्नान संध्या येत. घ्या शिदोरी वाटेची पुढे निघता मी तो म्हणे रोज स्वप्नी येई अवधूत. म्हणे येणाऱ्या गृहस्था दक्षिणा वस्त्रदान दे. स्वप्ने ते आजी सात्कारले सेवेचे भाग्य लाभले. पावन दर्शनही घडले धन्य झालो जीवनी. ऐसा निरोप तयाचा घेता आठवे तो अवधूत चित्ता. खचित महापुरुष तत्वता तो दिव्य महात्मा अवधूत चिंतेने. वाट चालता वाटे विद्युत प्रवाह वाहता देही सुख तरंग उठता. झालो सुखमयी भासे वेदज्ञ मम संवेत. सावित्री मंत्रा उच्चारत
म्हणे मीही त्या समवेत सांगे मज लागी त्रेतायुगी भारद्वाज ऋषींनी करिता सावित्री कांटक कंच यांनी घडले ते पीठिकापूर भुवानी सत्यफल ब्राह्मणाशी वेधायन सर्व वर्णना करीतो उजळतील जीवना भगवंत दाबी आदर्शना आचरुण स्वहे ब्राह्मण करती कृष्ण भक्त कृष्ण ब्राह्मण पूजती चरणोदक शिरी पोषती अति आदरे बोलवसे तुझ पीठिकापुरीचे लक्षण हे अति भाग्याचे तव मी म्हणालो तयाचे न जाणे नाम महिमा ही अरे श्रीपाद दर्शन सकल पापांचे करी क्षालन निर्दालुनी दुर्जनला रक्षण करी सज्जनांते ते समयी विष्णुदंत सुशीला दंपती आचरती स्वधर्माला अनुसये समान सुशीला पतिव्रता सती ती विष्णुदत्त अत्यंत विद्वान सच्चिल आचार संपन्न अत्री समान ब्राह्मण ज्ञान संपन्न तपस्वी तेची पवित्र दंपती अप्पलराज आणि सुमती नामे कलियुगी प्रकटती तप आचरती निष्ठेने दिव्य पुत्र रूपे सकळ झाले तयाचे तप फळ श्रीपाद श्री वल्लभ दयाळा पुत्र रूपे अवतरले मातृपितृ संबंधित श्रेष्ठी वर्मादी साक्षात लीला सहचर तेथे प्रभू सेवेस्तव अवतरले मार्गी आदर तिथ्य केले त्यांनी श्रेष्ठ कुळी सेवक तो पूर्वजन्मी सत्संग सेवा पवित्र अनगुणी लाभला वैभव हे घेऊन श्रीपाद दर्शन साधिता सत्संग जाण आशंका पुसती जन स्वामीसी ते धवा कर्म सोडता येईना कर्मफलही टळेना आता या कर्मबंधना तोडावे कवने परी सदय स्वामी उत्तरती यज्ञार्थी करिता कर्मती कदा न बांधू शकती अन्य बांधती अहगुणे ज्ञानाग्री सर्व कर्माशी जाळीत असे निशेष आचरिता यज्ञ भावेसी बंधन न घडे कर्माचे शिष्य विचारिते यज्ञात जरी पवमान घट फुटत तरी तत्काळ शिर फुटत यज्ञ करता ब्राह्मणाचे ऐसे असे शास्त्र वचन परी सांप्रत नये दिसून याचे असे काय कारण सांगा स्वामी दयाघना वत्सा सांप्रत काळी यज्ञात नसती पदार्थ विद्युत भारी उत्तम साधक पुरोहित नसती योगाग्नी संपन्न पवमान घटातील विद्युत जळे योगनी अग्न निश्चित असता महायोगी पुरोहित यज्ञ साधे विश्व कल्याणी न्यून असता येथे काही शाश्वत फळ तेथे नाही अनेक रहस्य ही पाही उलगडती संत कृपे गोत्र पितृ संबंधित असे सृष्टी अंतापर्यंत धर्म सात पुरुषात फिरत सपिंडे समाधीत मातेशी असणे धन संतोषदायी विवाह योग्य संतती पायी सत्कर्माची फळे सदाई श्री अग्निरूपा प्रकृती आदी शंकराचार्य परी अवदैत मत्व पुरस्कारी श्रीपाद वल्लभ नरहरी वासुदेव गुरुवामन श्रीपादानन गुणभेद न मानती कुलभेद भावदृष्टीने अभेद असून भावातीत हा श्रीपाद अनुग्रहासाठी अप्रमाण वर्ण जाती लिंग मत वय किती ते न पाहती कदा जैसी जयाची योग्यता तैसा तो पावे तत्वता कृपा बळे त्या ऊर्ध्वता येतसे क्रमाने संचित जीवाचे वेगवेगळे साचे तेने गुणे त्याचे मार्ग क्षमता भिन्न असे असे जो ते जेथे जैसा श्री कृपे मार्ग तैसे तथा सहज अखंड सहवासा भक्त पाव शरणांगतीने असो मूळ वा बद्ध मुमुक्ष साधक सिद्ध श्रीपाद कृपा परमशुद्ध करी सर्व स्वरूपीची जडोपेक्षा जीवांचे जीवातही मानवांचे मानवा माझी संतांचे धन्यत्व असे सर्वदा जो संत कुळींचा राजा देव देवता पूजा श्री गुरुवरा योगी राजा वर्णावे कैसे तुझ म्हणून चरणी माता ठेवू आता सर्वता असशी तू अनाथ नाता सांभाळावे दिनाशी स्मरता श्रीपाद लिलेस नाश वय मानेस क्लेश घेता श्रीपाद नामास लाभे सौख्य शांती इति श्री शंकर भट संमंत ग्रंथ श्रीपाद चरित्रामृत श्री स्वामी समर्थ अवतार धारक परमपूज्य गुरु मावली श्री चरणनपस्त नमस्तु अध्याय 30 संपूर्ण अध्याय 31. श्री गणेशाय नमो नमः. ओम नमो नमो प्रणस्वरूपा असून या तू अरूपा अधिष्ठान सर्व रूपा रूपा रूपातील निरंजन स्वर आणि व्यंजन तू क्षराक्षरा व्यापून विश्वरूप धरण विश्वातीर्ण ही राहसी तीर्था धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी जाणून हे मनी सत्संग प्रिय शंकर भट मिळून सद्भक्त मेळा जो भगवत कथा वेल्लाळा आठवत श्रीपाद लीला सांगती एकमेका बृदशिला प्रांती पेनु गोडा वासी गणपती शास्त्र नामासी वेधायन करीशी वायेसे परी पातला सांगे अनुभव तो आपुले गुरु सेवा करीत वेधायन चाले गोपला नादादी सोपविले गुरुजीनी मजवरी घराजवळ शेळी गायरान गाय वासरे तेथे चारून दूध काढून वाटून अभ्यास करणे दीनक्रम गो सेवा ती तत्परतेने आनंदाने अभ्यास करणे असता चालू गोपालने घडे दिव्य घटना ऐसी गायी सवय जाता रानात दिव्य बालक दिसे तेथे पाहता गळा योगपीत वाटे खास विद्वान दिसे योगपीत गळास कोण तू हायस विचारता मी त्यास उत्तरे गुढ शब्दात मीच
असे सृष्टी माझ्यात दिसे आधार सर्वांशी असे जाण आहेस विचारता मी त्यास असे मजसी क्षत्रिय वैश्य शूद्र म्हणती जे ज्या दृष्टीने पाहती तया वाटे तैसे स्थिती सर्वी असंग मी सर्व अंश मम सत्याचे सत असत कल्पनेचे निर्विकल्प ही स्वरूपांचे नित्य अधिष्ठान मी सत्या आधारभूत तत्व ते जे अवधूत ज्ञात मी धर्माधर्मातीत परमधर्म परमसत्व दैतांचा न लागे डाग तर्कान सापडे माग सर्वांशी मी जीव लग मूर्ती परमप्रेमाची सर्वाधीर मी अभंग सर्वरूप अलिग अर्ध नरी नटेश्वरास चांग मन वाचतीत रूप मम ऐसे मम रूप विलक्षण दिव्यनंद मह येईल केवी याची जाण सांग पाहू मजसी सांगता ऐसे गोपाळाने अंग थरथर आश्चर्याने जाणून हे तो प्रेमाने बोले मज स्वतःची शनिदेव बोलिला चित्रा बंधने त्रास दिला या गणपती शास्त्रीला मुक्तिस्तव तो प्रार्थी म्हणालो मी तयाशी कर्मफळ याचे मी नाशी गोक्षी रूपे मी ते प्राशी पाडू नकोस बंधनी ज्योतिषमते काल अवगुनी वर याची गूढवाणी भरले अंग कंपांनी झाली स्थिती दयनीय शब्दमुखी उमटेना काय भविष्याचा खुना वांज गायीशी प्रार्थना करीत तयाला पाले म्हणे गायत्री भूक मजसी खूप देशील का तव दुधाशी तव हालहून माणेसी सोडी पाना वेगाने आपोआप स्त्रवणारे दूध ते पिऊन सारे बैसे आम्रतरू खाली सारे विलोकी मी आश्चर्याने दशवर्षीय कृषी कन्या दिसे दोघे अत्यंत सुंदर असे संवाद तयाचे मनोहरसे वेदती चित्तवृत्तीशे व्यंकटपा श्रेष्ठी सर्व बघितून उतरती त्या दिव्य बालका पाहून सहजे चित्त रमे जाण त्या रूपीच सर्वदा आणि कृषक कन्यास त्या सुंदर मनोहर जोडीस पाहता ते करीते आश्चर्याशी पाहून वदती श्रीपाद आजोबा आश्चर्य कशाचे उत्तर ती बघ या दोघांचे सुंदर रूप वाणी मनाचे हरण सहज करीते वदती श्रीपाद तयांना दुष्ट एकच ना वेदांत मज कळेना म्हणतील श्रेष्ठी तयांना काय यात वेदांते गुंते तो माया निरासात लीला ही मायातीत चालली माया सवे स्वजन मोहिनी विमुख जन मोहिनी वेदांत गुंते दया निरसिनी लीला चालली ही जाणी स्वमोहिनी माया सेवे अंतांची शक्ती अनंत दर्पणी स्वरूप दर्शने कृष्णा मोही सृष्टी नवरसे सदा भरीत अचित्त लीला तिची बाष्प हिम जल जैसे द्वैत अद्वैत असे तैसे कल्पने परी दिसे मायामय सृष्टी ही प्रभूचे हे विराटपणा श्रेष्ठी ऐकती चकित होऊन श्रीपाद संग ब्रह्मा होऊन दयाघन अंतरेल की जाणून शंका मनीची हनुवटी स्पर्शून श्रेष्ठीची वाणी भक्त वात्सल्याची प्रकटे श्री मुखातून स्मरतील वंशज जोवरी त्या सवे शक्तीसह मी तोवरी पद्रव मज तुम्हा घरी ऐकतील साधक जन जेवी अर्ध नारी नटेश्वर तेवी अनघा देवी स दत्त गुरुवर त्याची श्रीपाद वल्लभ साकार राहतो तुम्हा सव राजश्री व्यंकटपा श्रेष्ठानी निष्काम अनघा देवी सह दत्त गुरुवर त्याची श्रीपाद वल्लभ साकार राहतो वात्सल्य भक्तीने बांधिले भक्तापाशिनी तरी हे दर्शन अनघेसह सकल मम भक्त गणाशी करण्या यथार्थ ज्ञान बोधासी आचार लीला महात्मांशी प्रकटणे काय अवतारांचे यथार्थ सबोध जव ऐसा करीतो उजळे प्रभू भक्तींची दिव्यता आम्रतरूकडे ते पाहता तेज उजळे किशोर किशोरीची आम्रतरू जवळे ते जाता जोडी ती प्रभुपदी विलीन होता प्रकटे आदित्य दिव्य तेज शांतता मंगलमय दाटत असे आम्रतवरी कोकिळाचा लागे स्वर पंचमाचा मधुर फळ होई श्री अस्तांचा स्पर्श होता फळाशी गाऊन गोष्टी सांगून त्यास माता जेवी शिशुस भरविते गोड पदार्थास श्रीपाद भरविते श्रेष्ठांशी स्वामींच्या वात्सल्य स्पर्शाने मधुर प्रसाद फलाने नयन श्रेष्ठीच्या अश्रूने कृतज्ञतेने ओघळते लाभवीन प्रीती मातेची वत्सलता सहस्र मातेची दिव्य नेत्री प्रेम कारुण्याची गंगा हे सहजती जनुती अनघा माता प्रेम वर्षाव पुत्रवर्ता करी कैबल्य अमृता उने वात्सल्य प्रेमाने झाड की बी अगोदर वितंडवाद करीती चोर ईश्वर सर्व अगोदर करता करविता तोची तो अमोघ त्या संकल्पाची कोणी बरोबरी न करू शके साची अविद्याग्रस्त मलिन जीवाची कवन ईश्वरा दुःख संकटे संकल्पांची कोणी बरोबरी नाही करत पेरुनी तो जीवास जवळी बोलवितो कृतज्ञ जीव थांबवितो ईश्वरी कृपा शक्तेस सारूप्य मुक्त असे भक्ती तेवी सुपिक भूमीत उत्तम बीज तेवी दैवी कार्यार्थ ईश्वर पाठवी भू लोकावर पुन्हा संपन्न होता कार्य ईश्वर पुनरपी विलीन हो परमेश्वरी
राहून निकट परमानंदी अनुभूती दे ते सदा द्वैत विशिष्टाद्वैत अद्वैत मानवा एखादे अनुमस्मित होता मनोकामना पूर्ण सभ्रमम श्रेष्ठत्वाचा जना प्रवेशना मालात जेवी पायऱ्या असत तेवी भूमिका अनुसरत चाल वाट साधकांची सृष्टी स्थिती लयाची चाले घडामोड नित्यांची स्थिती ब्रह्म हरिसांची अव्यक्त कल्पात कालात मा संकल्पानुसार परमेश्वराच्या व्यक्तेपण सृष्टी कार्याच्या कारासह्या जीवाच्या साह्य दैव शक्तीने सुरासर द्वंद्व स्पर्धेने लाभे प्रेरणागती त्याने ज्ञान भाव उत्कट होणे घडे विश्व नाटकात सगुण निराकार देवाला यवन म्हणते अल्ला ईसाई लोक तयाला म्हणते यशू असे कोणत्याही नावे संबोधन असे तत्व एक करुण आदरणीय प्रेमळ महान प्रभावी दिव्य चैतन्य सर्व धर्मात सर्व मंतांतर स्वयं प्रकाश सर्व सिद्धिदात मूळ तत्व मीच असत सर्वाधार सर्व साक्षी पूज्य मीच सर्व रूपात सर्व धर्म मत सिद्धांत जीवा इच्छेनुसार चालवत मीच असतो सर्वदा मी स्वतंत्र असे साध्य असाध्य मज नसे सकलाधिष्ठान मी असे सर्व पूजा माझीच जो सर्व मत सार सनातन धर्म परात्कार रूप माझेच साचार साधका दर्शन अंतर्बाह्य सत्य ज्ञानांत साचे स्वरूप लक्षण ब्रह्मांचे भ्रांती फेडून अपरोक्षानुभूतीचे प्रकवितो वैभव मी चतुर्दश भुवन प्रकाशक सकळ लोक तारक सकळ अनुभवदायक स्वयंप्रकाशी मी सर्वदा मज शरण अनन्य भाव भजता निर्मल भक्तीने तयाचे योगक्षेम सांभाळणे प्रियवत मम सर्वदा योगी जे युगानुयुगांची भगवान दत्तात्रय साज तोच श्रीपाद वल्लभाचे धरी नाम रूप दिले वचन जे भारद्वाज मुनींची तोची आता पाळण्यांशी अवतरलो पिठापुराशी निजजन तारावया श्रेष्ठीच्या नैन्यातून वाहते आनंदाश्रू झनी दाटे कुतर्थता मनी कृतज्ञता हेलावली ज्ञाने प्रकाश असंमत सारा मावळे द्वैत पसारा सुख दुःख अनुरे थारा धाट आत्मानंद अवघा श्रीपाद राजांच्या अलंगनी होई आत्मानंदांची दाटणी शांती सुख संतोषिनी मोक्कम्मा येई हृदयात सहज जागृत तयताच मनती श्रीपाद बाळा आशीर्वच दे अनुग्रह वंशजावरी सदात असो तव प्रेमाने अवतरलो मी ज्या स्थानी तेहतीस पावले दूर तव गृहाहुनी तेव्या नरसिंह वर्माच्याही भुवनाहुनी होईल महास्तन 33व्या पिढीत याची होईल सुरुवात करून गोत्रजा निमित्त घडवेल कार्य हवे ते निष्काम भावे आदरिता प्रसादास अभय मार्कंडे गोत्रजास राज्याधिकार आर्यवंशजास लाभेल मदनगृह सर्व पाणी मात्रांच्या हृदय भूनी पाहून मज वर्तती जे सर्वदा आप्तमानी संतुष्ट तयाच्या चित्रा मम जन्म नक्षत्रावरी भक्तीने मम अर्चना करी तयाचे मी दारिद्र्य हरी सुयोग्य वर कुमारिकांना भूत प्रेतादी शक्ती तामास पीडा करीत जे मम भक्तास सोडविन तयाना खास सेवा करीते श्रद्धेने पीठापुरास दर्शन श्रावण पौर्णिमेस मिळविल जे अभय वरदान मत कृपेने ते धवा जो हा अध्याय पठन श्रवण करी त्याच्या घरी नसी कोणतेही गोष्टीची कमी महालक्ष्मी वसते घरी त्याच्या श्रीपाद वल्लभ सर्व समर्थे लाभते चारी पुरुषार्थ हा अध्याय पठन करीती चारी पुरुषार्थ लाभते भक्ताशी सुलभ परमार्थे गोड हो त्या कृपे इत श्रीपाद चरित्रामृत श्री ग्रंथ शंकरपट संमंत श्री स्वामी समर्थ अवतार धारक परमपूज्य गुरु मावली चरणांपस्त नमस्तु अध्याय 31 संपूर्ण। तर मित्रांनो येथे अध्याय 31 समाप्त झाला आहे। तर 30 आणि 31 असे 2 अध्याय तुमच्यापर्यंत मी पोहोचवले। तर मला अशी आशा आहे की तुम्हाला माझे हे अध्याय आवडले असतील। आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा, जास्तीत जास्त जणांना शेअर करा। या आपल्या गावाची कमेंट्स करा। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। जय श्री महाकाल।